नमस्कार. देशाच्या राजकारणात सध्या एक मोठं चित्र समोर येते. आंध्र प्रदेश वगळता जवळपास संपूर्ण दक्षिण भारतात काँग्रेस किंवा काँग्रेससोबतची आघाडी सत्तेत दिसत आहे. कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू आणि केरळमध्ये भाजप विरोधी राजकीय वातावरण मजबूत होत असताना दक्षिण भारत आता दिल्लीच्या सत्तेचं भवितव्य ठरवणारा गेम चेंजर प्रदेश बनलाय. नेमकं दक्षिणेत काय बदललंय? भाजपला इथे अडचण काय येते? दक्षिण भारत काँग्रेसचा ऑक्सिजन का मानलं जात आहे? पहा हा विशेष रिपोर्ट. सध्या दक्षिण भारतातील प्रमुख राज्यांमध्ये वेगवेगळं राजकीय चित्र दिसत आहे. तमिळनाडूमध्ये जोसेफ विजयच्या टीव्हीकेला काँग्रेसने पाठिंबा दिलाय. कर्नाटकमध्ये काँग्रेसची स्पष्ट सत्ता आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसने बीआरएसला सत्तेबाहेर केलंय. तर केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युडीएफ आघाडी सत्तेत आलेली आहे. फक्त आंध्र प्रदेशमध्ये एनडीए आघाडीची सत्ता आहे. इथे चंद्रबाबू नायडूंच्या तेलुगू देशम पार्टीने बीजेपी आणि जनसेना पार्टी सोबत सरकार स्थापन केलेलं आहे. म्हणजेच आंध्र प्रदेश वगळता दक्षिण भारतात काँग्रेस किंवा काँग्रेस समर्थक वातावरण मजबूत झाल्याचं दिसत आहे. दक्षिण भारतात भाषा, संस्कृती आणि प्रादेशिक अस्मितेला प्रचंड महत्व दिलं जातं. विशेषतः तामिळनाडूमध्ये हिंदी विरोधी आंदोलनाचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे दिल्लीकडून नियंत्रण अशी भावना निर्माण झाली की स्थानिक पक्षांना त्याचा राजकीय फायदा होतो. याच कारणामुळे डीएमके, एआयएडीएमके, टीडीपी आणि बीआरएस सारखे प्रादेशिक पक्ष दक्षिणेत मजबूत राहिले आहेत. इथे राष्ट्रीय मुद्द्यांपेक्षा स्थानिक प्रश्न अधिक प्रभावी ठरतात. काँग्रेससाठी दक्षिण भारत इतका महत्वाचा का? उत्तर भारतातील अनेक मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेस कमकुवत झाल्यानंतर दक्षिण भारत हा काँग्रेससाठी सर्वात मोठा आधार बनला आहे. कर्नाटक आणि तेलंगणामध्ये काँग्रेसची थेट सत्ता आहे. तमिळनाडूमध्ये मजबूत आघाडी आहे. तर केरळमध्येही काँग्रेसची मजबूत राजकीय आघाडी आहे. म्हणूनच काँग्रेससाठी दक्षिण भारत हा राजकीय लाईफलाईन बनला आहे. भाजपही दक्षिण भारतात विस्तारासाठी जोरदार प्रयत्न करते. तमिळनाडूमध्ये मजबूत संघटन करण्यावर त्यांचा भर आहे. केरळमध्ये मतांची टक्केवारी वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तेलंगणामध्ये तर मुख्य विरोधी पक्ष बनण्याची रणनीती आहे. तर आंध्र प्रदेशमध्ये टीडीपी सोबतची आघाडी आहे. भाजपकडील पुढील दशकातील सर्वात मोठं राजकीय मिशन म्हणजे दक्षिणेतील विस्तार मानलं जात आहे. दक्षिण भारतातील 5 प्रमुख राज्यांमध्ये मिळून तब्बल 129 लोकसभा जागा आहेत. तमिळनाडूमध्ये 39, कर्नाटकमध्ये 28, आंध्र प्रदेशमध्ये 25, तेलंगणामध्ये 17, केरळमध्ये 20. म्हणूनच दिल्लीची सत्ता मिळवायची असेल तर दक्षिण भारतात मजबूत कामगिरी करणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं. दक्षिण भारत फक्त राजकारणात नाही तर अर्थव्यवस्थेतील देशासाठी अत्यंत महत्वाचा प्रदेश आहे. बेंगलोरमध्ये भारताचा आयटी हब आहे. हैदराबादमध्ये टेक आणि फार्मा सेंटर आहे. चेन्नईमध्ये ऑटोमोबाईल आणि मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. कोचीमध्ये व्यापार आणि बंदर व्यवस्थेचं महत्वाचं केंद्र आहे. म्हणून दक्षिण भारताचं राजकारण आणि अर्थकारण दोन्ही दिल्लीसाठी निर्णायक ठरत आहेत. उत्तर भारतात भाजप मजबूत तर दक्षिणेत काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांची पकड आहे. यामुळे पुढील काही वर्षात देशाचं राजकारण उत्तर विरुद्ध दक्षिण या नव्या राजकीय रेषेवर फिरताना दिसू शकतं. दक्षिण भारत आता केवळ भौगोलिक प्रदेश राहिलेला नाही तर दिल्लीची सत्ता ठरवणारा सर्वात मोठा राजकीय गेम चेंजर बनलाय. बीएसएन मराठीसाठी मंगेश म्हात्रे, मुंबई.